4 दिवसापूर्वी आपण इंट्रोडक्टरी केली होती मी तुम्हाला मॅथमॅटिक्सची, ज्यामध्ये आपला 11th स्टँडर्डचा NCERT CBSE प्लस JEE नीटसाठी जो काही आपल्याला मॅथ्सचा सिलेबस लागणार आहे तो मी 4 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत पहिला लेसन सेट, रिलेशन्स अँड फंक्शन. ओके, पण त्यापूर्वी हा लेसन स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला 4 गोष्टी पुन्हा एकदा आवर्जून सांगणार आहे, ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. त्या कुठल्या की त्या 4 महत्त्वाचे जे काही 4 वेपन्स आहेत, त्याला आपण 4 वेपन्स म्हणूया, शस्त्र म्हणूया, की ह्या 4 जर थिंग्स, जे 4 वेपन्स जर आपण व्यवस्थित फॉलो केले तर मला नाही वाटत कोणीही JEE नीट म्हणा किंवा अदरवाईज MBA म्हणा या CA CPT वॉटेवर जे काही तुम्हाला मॅथ्स रिलेटेड जेवढ्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स प्लस बोर्ड असेल, ओके, वॉटेवर जे काही तुम्हाला गेट करायचं आहे, अचिव्हमेंट्स करायचे आहेत भविष्यात, तर ते 4 रूल्स मॅथमॅटिक्सचा स्टडी करताना फॉलो करावेच लागतील. आणि जर ते 4 रूल्स व्यवस्थित तुम्ही काटेकोरपणे छान फॉलो केले तर नक्कीच यू कॅन बी विन. ओके, लेट स्टार्ट्स. मग त्या कुठल्या कुठल्या थिंग्स सांगितल्या त्या? फर्स्ट थिंग्स, मोस्ट इम्पॉर्टंट, बेसिक कन्सेप्ट अँड नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट अवर एम्पॉवरमेंट्स इन मॅथ्स. आपली एम्पॉवरमेंट्स म्हणजे आपलं एम्पॉवरमेंट काय की नॉलेज असलं पाहिजे आणि त्याच्यातले एकदम लिटल बिट एक तीळ मात्र सुद्धा शंका डोक्यात नको आहे. अशा ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या काही कन्सेप्ट असतात त्या आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. तीळ मात्र सुद्धा त्यामध्ये डाऊट नको, शंका नको. ओके, सेकंड थिंग्स म्हणजे तुम्ही आधी बेसिक कन्सेप्ट, नॉलेज, ओके, यावर कमांड करणार आहात. पण त्यासाठी करताना बॅरियर्स येणारच ऑब्व्हियसली. कुठल्याही याच्यात जाताना थ्रोटने जात, एकदम फ्लायव्हीलसारखे जातात. जसं समुद्रावर सुद्धा असे ही छान 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 लहरी येतात, तशाच आपल्याला चढाव उतार येणारच. म्हणजे काही वेळा जमतं, काही वेळा नाही जमत, पण पेशन्सली म्हणजे थोडंसं धैर्याने घ्यावं लागेल. जसं आता लॉकडाऊनमध्ये आपण धैर्यानेच काम करतोय ना, तसंच. ओके, मग काय की ते कन्सेप्ट पुन्हा पुन्हा रीड करणे, पुन्हा एकदा वाचणे, म्हणजे ती पुन्हा रिपिटेशन्स रॅपिडली. ओके, देन सेकंड थिंग्स, जर नॉलेज आणि बेसिक आलं तर बेसिक कन्सेप्ट आणि नॉलेज जर झालं तर दुसरी आहे महत्त्वाची गोष्ट मॅथ्सला, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, मोर दॅन प्रॅक्टिस. प्रॅक्टिस फार लागणार आहे. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची, टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे आणि एक व्यवस्थित जिथं तुम्ही स्टडी करणार आहे ती जागा, जो हॉल असेल, जे रूम असेल, खुर्ची असेल, खाली बसून अभ्यास करत असाल, वॉटेवर, ती जागा अगदी वर्दळीची नको आहे. म्हणजे तिथे तुम्ही तासन तास, सुरुवातीला 1 तास 2 तास हळूहळू तुम्ही बसून अभ्यास करू शकता. मग शाळा असू दे की घर असू दे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते फॉलो करणार आहात. ओके, अँड लास्ट बट नॉट लीस्ट, मॅथमॅटिक्स विषयी तर तुम्हाला फॉर्म्युले बुक लागणारच आहे. म्हणजे प्रत्येक लेसन झाला की त्याच्या जे काही की पॉईंट्स आहेत, म्हणजे अमुक त्याला का म्हटलं जातं, काय कंडिशन एक्झिस्ट होते, काय त्याच्या प्रॉपर्टीज, काय त्याचे फॉर्म्युले आहेत, या जर गोष्टी आपण व्यवस्थित फॉलो केल्या, ओके, तर मग ह्या 4ही गोष्टी जर चांगल्या फॉलो केल्या तर तुम्हाला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळते. तर ह्या काटेकोरपणे तुम्ही फॉलो करा प्रत्येकाने, इन इच एव्हरी स्टुडंट्स. ओके, तर मग बघूया आपण आता पहिला पॉईंट्स आपला सेट्स. आता हा तुम्ही म्हणणार की सेट्स वगैरे टीचर आम्हाला हे 9th स्टँडर्डला अल्जेब्रामध्ये झाले, बरोबर आहे, झालं आहे सगळं, पण त्या सेटमधून, सेट थिअरीमधून आपल्याला रिलेशन, फंक्शन्स आणि मग हा इम्पॉर्टंट लेसन आहे. हा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह JEE नीट CET या ॲज वेल ॲज तुम्ही CA CPT कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह NDAच्या कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला लागणार आहे, प्लस बोर्ड स्टेट लेवल असू दे किंवा CBSE बोर्ड असू दे, त्या ठिकाणी हा लेसन लागणारच आहे. ओके, लेट्स विल स्टार्ट. सेट मीन्स व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेट्स? ए कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. दिसतंय प्रत्येकाला? गुड. ए कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्याचं कलेक्शन करायचं आणि ते वेल डिफाईन असलं पाहिजे. वेल म्हणजे समजलं पाहिजे की हा नॉमिनेट करतो, दिस इज अ सेट. ओके, मग फॉर
फॉर एक्झाम्पल घेतले मी सायन्स हा वर्ड. आता आपण मॅथमॅटिक्सचं सायन्स स्ट्रीमचं विद्यार्थ्यांना घेते मी आहे. तर सायन्स ही स्ट्रीम आहे, ब्रांच आहे. त्या सायन्सच्या स्ट्रीममध्ये सुद्धा ग्रुप येतात. जेव्हा तुम्ही ॲडमिशनला येणार, ओके, जसं तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करतात वगैरे, तुम्हाला आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून कळतं विच वन JEE ग्रुप, विच वन इज नीट ग्रुप. ओके, सो PCM त्याच्यामध्ये पहिला ग्रुप असतो PCM. आणि याच्यात लँग्वेज आणि अदर टेक्निकल IT, बायफोकल, जॅपनीज हे सारखे विषयसुद्धा येतात. पण मी मेन फोकस करते सायन्सच्या विषयावर. PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. सेकंड ग्रुप येतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. हा प्युअर JEE, हा प्युअर नीट. ओके, आता तुम्ही म्हणाल नीटला मॅथ्स पण, हो चालतं ना. याच्यात तुम्ही JEE नीट पण करू शकतात, CET करू शकतात, PCMB आणि त्याच्यात मॅथ्स पण घेऊ शकतात, बायोलॉजी पण घेऊ शकतात. हे दोघंही म्हणजे डिपेंड्स ऑन यू. तुमचं जसं तुम्हाला अचिव्हमेंट्स करायच्या, तुमच्या भविष्यात तुमचे काही तुम्ही प्लॅनिंग केले असतील की नाही मला JEE करून IITत जायचं, NITत जायचं, वॉटेवर. मी ग्रुप म्हणजे मी काय केलं, ग्रुप म्हणजे वेल डिफाईन केलं. दिस इज द ऑब्जेक्ट. ओके, अँड दिस ऑब्जेक्ट्स इज डिफाईन, वेल डिफाईन. मग त्याला मी सायन्स स्ट्रीम म्हटली. कळतंय? दिस इज द एक्झाम्पल्स. या अदरवाईज सेकंड एक्झाम्पल. आणि हे सेट लिहिताना अल्फाबेट्स वापरतात. अल्फाबेट्स म्हणजे जे काही कुठेही तुम्ही ABCD एक्सेट्रा. आणि जे काही सेट असतात ते राईट करताना, आता बघा मी एक्झाम्पल देते, कर्ली ब्रॅकेट याला काय म्हणतात, कर्ली ब्रॅकेट. तुम्ही सगळ्यांनी लर्न केलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये काय लिहिणार मी, आता सायन्स म्हटलं ना, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो मीन्स बायोलॉजी, ओके, IT, जापनीज, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे आता सायन्स म्हटलं तर सायन्स स्ट्रीममध्ये हे विषय येतातच. इंग्लिश हे आपले सगळे सपोर्टिव्ह. त्याच्यात थोडेसे चेंजेस होतात. म्हणजे PCM आणि इंग्लिश हे विषय कंपल्सरी असतात. IT, जापनीज, बायफोकल डिपेंड्स. तुम्हाला जो तुम्ही चॉईस करणार आहात त्याच्यावर तुमचं डिपेंड असतं. दिस आणि हा A म्हणजे लेटर्स. आणि इथं मी एक कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केलेली दिसते प्रत्येकाला. ओके, मी इथं हा A सेट म्हणजे सेट झाला. आणि हे जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, IT, जापनीज, इंग्लिश दिसतंय ना, म्हणजे तुम्ही ते वेगवेगळे विषय सुद्धा ऐकू शकतात. काहींचं हिंदी, मराठी, काही ठिकाणी वेगवेगळे म्हणजे ॲग्री असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे विषय सुद्धा तुम्ही काय करू शकतात, राईट करू शकतात. पण मी फक्त ते मग आपल्या इथं ज्ञानदीपमध्ये चालणारे काही विषय आहेत म्हणून मी तेवढेच मोजकच लिहिलेले आहे. ओके, मग इथं हे A सेट हा सेट झाला. आणि हा सेट काय डिफाईन करतो, एक कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. म्हणजे वेल डिफाईन केलं आहे मी. PCMB हा राईट केला, म्हणजे JEE असेल किंवा नीट असेल, वॉट एव्हर. मग हा काय केला, हा आणि हे सगळे एलिमेंट्स आपण कॉमा करून राईट केलेले. ओके, यांना काय कॉल करतो आपण, एलिमेंट्स. आणि एलिमेंट्स तुम्ही जर थोडंसं शॉर्टली राईट केलं असं तरी चाललं असतं की काही वेगवेगळे अल्फाबेट्स जे काही आहेत ते स्मॉल लेटर्ससुद्धा तुम्ही यूज करू शकतात. अल्फाबेट्स लेटर्स म्हणजे पण सेट दाखवताना कॅपिटल सेट दाखवू शकतो. ओके, कॅपिटल. मग ते एक्झाम्पल्स द्यायचे म्हटले तर तुम्ही वेगवेगळे, आता हे एक जनरल एक्झाम्पल दिलं, कुठलेही तुम्ही वेगवेगळे डिफाईन करू शकतात. म्हणजे आता अजून काही एक्झाम्पल्स द्यायचे सांगितले याच्यामध्ये तर वेगळ्या पद्धतीने. आता हे मी आता या पद्धतीने राईट केलं, तर आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने राईट करणार. एखादं अजून एक्झाम्पल बघूया. X is natural number. X is natural number. X is natural numbers. X greater than or equal 17. X is natural number. X is greater than or equal 17. आता इथं मी थोडा सेट कसा राईट केलेला आहे, वर्डमध्ये राईट केला आहे, टेक्स्टमध्ये राईट केला आहे की X इज नॅचरल नंबर. हा स्मॉल एक्सला घेतला आहे मी, नॅचरल नंबर आहे. आता तुम्हाला नंबर्स वगैरे तर सगळ्यांना माहितीच असणार आहे.
बेसिक का तेही सांगायला हवे, नको ना? व्हेरी गुड. का तुम्हाला रिअल नंबर्स, नॅचरल नंबर्स, इंटिजर्स नंबर्स, रॅशनल, इरॅशनल, सर्ट्स नंबर हे तुम्ही सगळं सेकंडरीमध्ये झालं आहे. 5th to 10th स्टँडर्डपर्यंत तुम्हाला झालेलं आहे. जरी नसेल तरी मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे कसे राईट केले की अदरवाईज आता समजून जाते की नॅचरल नंबर्स कॅपिटल एने डिफाईन केला जातो. ओके. आणि तो राईट करताना 1 2 3 अप टू इन्फिनिटी. ओके. होल नंबर 0 1 2 3. ओके. इंटिजर तुम्ही आयने दाखवू शकतात किंवा झेडने. तर ऑब्लिक केलं आय किंवा झेडने. नोटेशन आहे हे, कुठेही तुम्ही कुठलेही वापरू शकतात. यामध्ये एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या पद्धतीने तुम्ही असे वेगवेगळे सेट डिफाईन करू शकता. आणि रिअल म्हटलं तर रिअल लाईन, रिअल नंबर लाईन, लर्न हे सगळे पॉझिटिव्ह असतात. लेफ्ट हँड साईड हे निगेटिव्ह असतात. आणि याला आपण पॉझिटिव्ह इन्फिनिटी सुद्धा राईट करतो, याला निगेटिव्ह इन्फिनिटी. ओके. इतकं तर कळत आहे. ओके. मग आता आपण एक्झाम्पल्स बघूया. हे फक्त मी माहिती म्हणून तुम्हाला बेसिक समजतो. ओके. दिसतंय ना? तर मग एक्स हा नॅचरल नंबर घेतला आहे आणि त्याची कंडिशन काय दिली मी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 17. आता हे तुम्हाला साइन तर माहिती आहे, ग्रेटर लेस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे मी एक्स हा नॅचरल नंबर्स घेतला तर त्याला सेटमध्ये लिहायचं आहे मला. ओके. म्हणजे इथं मी थोडंसं टाईप्सकडे पण जाते सेटच्या. ओके. थोडंसं ह्या एक्झाम्पलमधूनच आपण सेटचे 2 टाईप्स पण बघणार आहोत. मी एक्झाम्पल काय घेतलं, एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि एक्स काय मात्र नॅचरल नंबर्स. एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 17 म्हणजे 17पेक्षा तो काय आहे, एक्स हा हायर आणि इक्वल. ओके. मग त्या सेटला मी बी सेट म्हटलं. ओके. एक्स हा नॅचरल नंबर आहे. मग आता याच्यामध्ये कंडिशन दिली, पण मी कंडिशन टाकली ना की नॅचरल नंबर आहे पण एक्स कसं आहे घेतलेला मी नॅचरल नंबर असून तो 17 आणि 17पेक्षा मोठा आहे. मग 17पेक्षा मोठे असलेले खूप कुठले नॅचरल नंबर्स येतील, 17 पण येईल. ओके. का ग्रेटर दॅन ऑर इक्वल आहे ना, म्हणजे तो इक्वल पण येणार आणि त्यापेक्षा 17पेक्षा मोठे. 18 19 काही लिमिटेशन्स दिलेत कमी तिथं नाही, 17पेक्षा मोठे म्हणजे इथं किती होणार, सो ऑन अप टू इन्फिनिटी. 17 18 19 कळतंय सगळ्यांना. पण आता इथं आत्ता महत्त्वाचा भाग हा एक्झाम्पल झाला सेटचा की पण मी तर टेक्स्टमध्ये लिहिलं, त्याच्यानंतर तो टेक्स्ट हा मी कर्ली ब्रॅकेट म्हणजे न्यूमेरिकलमध्ये राईट केलं. मग आपण 2 टाईप्स इथं बघणार आहोत. सेटचे टाईप्स आहेत ही खरं महत्त्वाची. सेट्स टाईप्स रायटिंग टाईप्स. सेट टाईप्स आपण पुढे बघणार आहोत, पण हे 2 राईट करण्याच्या मेथड्स आहेत. सेट मेथड्स म्हणजे टाईप्स नको, टाईप्स अजून पुढे माहिती आहेत आपल्याला. सेट्स मेथड कुठल्या आहेत त्या मेथड्स. मग ही जी काही फर्स्ट मेथड बघितली आपण इथं की एक्स हा नॅचरल नंबर आहे, एक्स ग्रेटर इक्वल टू 17. तर मी काही वेळ असे राईट केलं असं तरी चाललं असतं, बी सच दॅट. हे जे काही सेमीकोलन सारखे 2 डॉट दिलेले आहेत मी, सच दॅट या अदरवाईज त्याला मी असं क्रॉस पण राईट केलं, अर्थासारखं आहे. बी सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर, एक्स ग्रेटर इक्वल टू 17. मग तो बी सेट राईट केला. मग तो काही पहिला टॉपिक मी पहिला जे काही राईट केलं टेक्स्टमध्ये त्याला काय म्हटलं जातं, सेट बिल्डर मेथड. काय म्हटलं जातं त्याला, सेट बिल्डर मेथड. ओके. त्याला सेट बिल्डर मेथड म्हणतात. ओके. आणि जो काही सेट बिल्डर मेथड मी पुन्हा ब्रॅकेटमध्ये न्यूमेरिकल म्हणजे व्हिज्युअलाइज केलं, म्हणजे हा टेक्स्ट मी तो ट्रान्सलेट केला कशामध्ये, एक डेटामध्ये, एक कलेक्शन पूर्ण एका सेटमध्ये. त्याला म्हटलं जातं या सेकंड रायटिंग स्किलला काय म्हटलं जातं, रोस्टर मेथड. काय म्हणतात त्याला, रोस्टर मेथड. म्हणजे इथं काय झालं, सेट मेथड म्हणजे काय की जो काही डेटा असतो तो तुम्ही वर्ड्समध्ये टेक्स्टमध्ये राईट केला जातो त्याला म्हणतात सेट बिल्डर मेथड.
आणि तिथली काही गरज नाही आहे तर मी सांगायची की सेट हा कोणत्याही अल्फाबेट्समधून दाखवू शकतात. एक्स वाय झेड घ्या, आता त्या एक्स घेतला मग इथं कॅपिटल बी घेतला मी, सेट पी घ्या, क्यू घ्या, एनी कुठलाही तुम्हाला वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. ओके, कळतंय प्रत्येकाला. आणि सेट बिल्डर मेथड, सेट बिल्डर मेथडमध्ये काय केलं जातं या पद्धतीत राईट करतो. रोस्टर मेथड म्हणजे काय की जो आपण कर्ली सेटमध्ये आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये इलिमेंट्समध्ये असे राईट केलं जातं त्याला म्हणतात रोस्टर मेथड. म्हणजे असं तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स भरपूर वेगवेगळे देऊ शकतात. म्हणजे आता आपण जे वेअरिंग करतो ड्रेस किंवा आपल्या ज्या काही नोटबुक्स आहेत, वेगवेगळे बुक्स आहेत, ऑथर्सचे वेगवेगळे बुक्स असतात, एकच ऑथरची वेगवेगळ्या पब्लिकेशन म्हणजे एखादा ऑथर असतो की तो वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स राईट करत असतो. ओके, म्हणजे आता मॅथ्स रिलेटेड घेतलं एसचेनचे वेगवेगळे बुक्स असतील. एसचेन्स इज द ऑथर्स फॉर मॅथमॅटिशियन्स अँड मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्सचा तो ऑथर आहे. त्याचे वेगवेगळे म्हणजे पब्लिकेशन येते. ओके, म्हणजे त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे पब्लिकेशन्स होत असतात. म्हणजे थोडक्यात आता सांगायचं तर हायपोथेसिस, टेस्टिंग या अदरवाईज मॅथ्स 1, मॅथ्स 2 या अदरवाईज स्टॅटिस्टिकल डेटा अशी त्यांची वेगवेगळी बुक्स पब्लिश केलेली आहे. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की एकच ऑथर पण त्याचे बुक्स वेगवेगळ्या पद्धतीचे तयार त्यांनी केलेले आहे. कळतंय त्या पद्धतीने. ओके, कळतंय सगळ्यांना. सेट म्हणजे काय, ए सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. आणि त्याचे दोन मेथड्स कुठल्या बघितले आपण, रोस्टर मेथड आणि सेट बिल्डर मेथड. म्हणजे आधी मी कुठली राईट केली, सेट बिल्डर मेथड आणि नंतर रोस्टर मेथड. मग तुम्ही अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स आपल्याला देऊ शकतात. व्हेरिएशन व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, ओके, फ्रूट्स म्हणा. ओके, यो अदरवाईज अवर क्लोथ, येलो ड्रेस, पिंक ड्रेस, चुडीदार, साडी, टी शर्ट, जीन्स, व्हेरिएशन्स. म्हणजे थोडक्यात काय की त्या म्हणजे त्याला नॉमिनेट केलं जातं. कोणत्या कोणत्या टाईप्स आहे असे वेगवेगळे. किंवा आपल्या आता ज्ञानदीप कॉलेज म्हटलं तर ज्ञानदीपमध्ये ज्ञानदीप सिनियर कॉलेज सांगते मी. ज्ञानदीप सिनियर कॉलेज म्हटलं तर कम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉमर्स आहे. ओके, हे 3 ट्रेड आहे. पण त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स असतो. पण मॅथ्समध्ये पण थोडं व्हेरिएशन आहे. कम्प्युटर सायन्ससाठी वेगळा पद्धतीचं मॅथ्सचा सिलेबस आहे, IT साठी वेगळ्या पद्धतीने. तसंच मॅथ्स कॉमर्स म्हटलं तर बिझनेस मॅथमॅटिक्स आहे. कळतं, जेईचा सिलेबसमध्ये मॅथ्स थोडंसं वेगळा पार्ट आहे. नीटला स्टेट लेवल पुरतं आहे मॅथमॅटिक्स. कळतं आहे. तसा पुढे CSCPTला गेलात म्हणजे चार्ट अकाउंटंट कॉमर्सला, म्हणजे सायन्सचे पण मुलं जाऊ शकतात. ओके, किंवा कॉमर्सच्या याच्यातनं गेला तर बेनिफिट जास्त मिळतो. तसे विषय असतात. ओके, CS कंपनी सेक्रेटरी, मॅथमॅटिक्स, बिझनेस मॅथ्स त्याचे वेगवेगळे टूल्स असतात. म्हणजे थोडंसं व्हेरिएशन येतं. दीज आर द ऑल्सो सेट्स. कळतं आहे. मग आता ज्ञानदीपच्या लायब्ररीमध्ये ह्या तिघे ट्रेडची पुस्तकं असतील आणि मॅथ्स आहे. ओके, मग ते वेगवेगळे मॅथ्समध्ये पण प्रकारांचं असं येतं. रिअल ॲनालिसिस आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे, फंक्शनल ॲनालिसिस आहे, हे असे टॉपिक असतात. ओके, पेपर्सची नावं असतात आणि त्यानुसार तो चेंज होत असतो. आर यू गेटिंग सेट अबाउट. हे सगळं सेटच्या रिलेटेड फक्त एक्झाम्पल्स थोडे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जे तुम्ही क्रिएट करू शकता. मॅथमॅटिकल पण तुम्ही घेऊ शकता. जसं नॅचरल नंबर्स घेतला, एखादी कंडिशन घेतली तुम्ही की एक्स हा होल नंबर घेतला आणि X+Y ची ॲडिशन 10 आहे, असे नंबर्स होल नंबर्स काढले. इट्स ऑल्सो इज नथिंग बट टू सेट्स. कळतं आहे सगळ्यांना. व्हेरी गुड. मग आता आपण पुढे जाणार आहोत, सेट्सचे टाईप्स बघणार आहोत. ओके, अगदी सिम्पल आणि हे बेसिक आहे, खूप इझी आहे. त्याच्यात काही अवघड मला नाही वाटत की काही असावं. आणि काही डाऊट्स असतील नक्कीच तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मला तुमचे डाऊट्स असतील ते नक्कीच विचारा. ओके, सो लेट्स स्टार्ट. सेट्स ऑफ टाईप्स. दीज आर द मेथड्स. रायटिंग मेथड्स बघितले आपण. आता त्याचे टाईप्स बघणार. पहिला टाईप्स बघूया. सिंपल,
finite sets. Finiteचा अर्थ काय? Finite. FINITE. These sets are B sets. Okay. It gives our Indian cricket team. Our Indian cricket team. बी सेट का घेतला मी? our Indian cricket team. म्हणजे आता तुम्ही म्हणणार काय इंडियन क्रिकेट टीममध्ये आता इंडियन क्रिकेट प्लेयर्स किती असतात आपले? 11 असतात.